व्होल्कॅनो. माहितीये टिम्बक्टू, या हीटिंग गॅजेटनी 2000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान वाढवू शकतो. मला समजलंय. फुरसतगंजचं तापमान वाढवून तुम्ही एसी आणि कूलर विकू इच्छिता. पण बॉस, मी आईस्क्रीम विकणारा. मला आईस्क्रीम खूपच आवडतं. भोपळ्याच्या लोणच्या. मी हे फुरसतगंजच्या मागे जो व्होल्कॅनो आहे त्याच्या आत आणि खाली लावणार आहे. ज्वालामुखी भडकण्यासाठी 1100 डिग्री सेंटीग्रेड तापमान पुरेसे आहे. मी याला 2000 डिग्री सेंटीग्रेड इतकं वाढवेन आणि मग अख्खं फुरसतगंज शहर ज्वालामुखीच्या लाव्यात जळून राख होईल आणि त्यात वीर सुद्धा जळून राख होईल. Meow. You're genius, boss. Super duper genius. She's right, boss. She's right. हा बघा, हा आहे तो व्होल्कॅनो जो फुरसतगंज शहराच्या मागे आहे. हे आहे ते टनल. तू या टनल मध्ये जाऊन त्या व्होल्कॅनो खाली हे हीटिंग गॅजेट ठेवून दे. बॉस, इथे उकाडा खूप वाढलाय. आपला एसी बिघडलाय वाटतं. एसी बिघडला नाहीये बॉस. आपला अड्डा सुद्धा व्होल्कॅनोच्या आत आहे ना. जर आपला व्होल्कॅनो फुटला तर हे हीटिंग गॅजेट एकदम परफेक्ट आहे. हाच विचार करून मी हे हीटिंग गॅजेट ऑन केलंय बॉस. काय केलंस तू हे? टिम्बक्टू! हीटिंग गॅजेट व्होल्कॅनोच्या खाली ठेवून ऑन केलंस की नाही? ऑन केलंय ना बॉस. तुम्हाला तर माहितीच आहे मी कधी चूक करत नाही. आता मी खेळणार. अरे कोणी मारलं? अरे रस्त्यात विटी दांडू कोण खेळताय? अरे आता हा कोणता खेळ आहे? व्होल्कॅनो मधून धूर निघतो आहे. अरे हा व्होल्कॅनो ब्लास्ट झाला तर पूर्ण फुरसतगंज नष्ट होईल. मी तर आत्ताच्या आत्ता फुरसतगंज सोडतोय. बंटीची आई, अहो बॅग भरायला घ्या चला. चिंटू, लवकरात लवकर त्या व्होल्कॅनोला बंद कर. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दमदमादम. हे बघा, व्होल्कॅनोला कोणीतरी गिफ्ट रॅप केलेलं आहे. ही कसली जादू आहे? चिंटू, तुझी जादू परत घे. सगळं नॉर्मल कर, अगदी पहिल्यासारखं. तू कधीच माझ्या कामावर खुश होत नाहीस. मी किती छान गिफ्ट रॅप केलं होतं. मला खाली जाऊन बघावं लागेल की हा व्होल्कॅनो कशाने ब्लास्ट होतो आहे. या भागात तर 1000 वर्षापासून कोणताच व्होल्कॅनो ब्लास्ट झालेला नाही. मी आता जाऊन येतो. वीर, जरा सांभाळून. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. X-ray vision on. X-ray vision on. आजोबा, या व्होल्कॅनोच्या खाली काहीतरी गॅजेट सारखं दिसतंय. मी त्याची इमेज तुम्हाला पटकन पाठवतो आहे. वीर, ते गॅजेट पृथ्वीच्या आतलं तापमान वाढवित आहे. ही नक्कीच त्या मॅड मॅक्सची चाल आहे. तू लगेचच तिथून बाहेर ये. हो? अरे, ही बस हलत नाहीये. लगेच मुलांना बाहेर काढा, लवकर लवकर. अरे ते बघा, एवढा मोठा दगड बसवर पडणार आहे.
आजोबा मी बाहेरून व्हॉल्कॅनो मध्ये भोग पाडून आत जातो. ओके वीर. चुलबुल चल आपण जाऊन वीरला मदत करूया. ड्रिलिंग सूट ऑन. Drilling suit on. आज याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. बस बस त्या मशीनचं तापमान ना एकदम वाढवा म्हणजे वीर तिथल्या तिथं त्या संपेल. गॅजेटचे तापमान हळूहळू वाढते. ते एकदम वाढवण्याचा एकच मार्ग आहे, त्याला ब्लास्ट करून टाकावे लागेल. पण तो ब्लास्ट कसा करणार बॉस? टिम्बक्टू, तू माझ्या एका रोबोट सोबत हे घेऊन जाऊन आपल्या सिक्रेट टनलनी जा आणि हे हिटिंग गॅजेट शेजारी ठेवून रिमोटने ब्लास्ट कर. म्हणजे सगळं तापमान एकत्र वाढेल आणि व्होल्कॅनो ब्लास्ट होईल. त्याच्या सोबतच वीर संपून जाईल. इमली आधी मी जातो मग तू ये. वीर 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 चुलबुल तू इथे का आला आहेस? बाहेर जा. बाहेर जायचा रस्ता बंद झाला आहे. तू चारही बाजूला लक्ष ठेव. मी ड्रिल करतो. वीर घाई कर. तापमान वाढत चाललंय. धोक्याची खूण जवळ येत चालली आहे. आज वीरला कुणीच वाचू शकणार नाही. बाय बाय. जरा लवकर वीर. वाव एवढ्या उंचावरून कसा आलास? व्होल्कॅनोला विचार, तो तर माझ्याच मागे लागलाय. वीर बाहेर पड तिथून. आता काहीही होऊ शकत नाही. काटा धोक्याच्या खुणेपर्यंत पोहोचलाय. नाही आजोबा, मी बाहेर नाही येऊ शकत. व्हॉल्कॅनो फुटला तर अख्खं फुरसतगंज नष्ट होऊन जाईल. मला शेवटपर्यंत प्रयत्न करावाच लागेल. रोबोबॉय सूट ऑन. Roboboy suit on. मिशन अकॉम्प्लिश्ड. मी तर आशाच सोडली होती. नाही 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 होऊ शकत. माझा प्लॅन फुल प्रूफ होता. वीर मी तुला बघून घेईन. हा टनल नक्कीच व्हॉल्कॅनोच्या तळाशी जात असेल.
मशीन बंद झाली. हो हो, सगळं ठीक झालं आहे. चला